गुड मॉर्निंग. तर आता आहे आम्ही तारकर्लीला. काल पोचलो इथे आणि थोडा रात्री इथे स्टे केला आहे. मराठा हॉटेल म्हणून आहे. मराठा इथे मोस्टली सगळे होम स्टेज आहेत. लोकांनी आपली घरं जी अपग्रेड करून थोडे अजून मोठे करून ते स्टेसाठी बनवले आहेत आणि बीचच्या एकदम जवळच आहे. इथे समोर गेला की लगेच बीच आहे. मला दाखवतो मी. तर आता आमचा प्लॅन आहे, आम्ही जाणार आहे स्कुबा डायव्हिंग करायला. इथे तारकर्ली बीचवर ते बोलतात की वेव्हज असतात भरपूर, त्यामुळे मग आम्ही आता पुढे जाणार आहे मालवण बीचला स्कुबा डायव्हिंग करणार, रिटर्न येणार. हा मालवण तारकर्ली रोड आहे. इथे मागे याच्या मागे बीच आहे तारकर्ली. इथून 2 मिनिटावर आहे आणि हे इथे आमचा स्टे आहे मराठा निवास. पार्किंगला जागा आहे इथे भरपूर. दादा शिल्पी काढणार. सेल्फी काढतोय या. पाणी गरम आहे की तुझं चालू कर. दीक्षा बसली आहे, झोपायची मजा घेते एकदम. स्कुबा डायव्हिंग साठी तयार आहे ना? चाय नाश्ता वगैरे इथे रूम आहेत. एक, दोन. हॅलो. चाललोय आता आम्ही स्कुबा डायव्हिंग करायला. आता आम्ही निघालो इथून तारकर्लीवरनं आणि स्कुबा डायव्हिंग आहे मालवणला. तो दाखव समोर समोर त्याला फॉलो करतोय. असं त्यांचा गाईड असतो ते. तो आता इथून आम्हा बोटीपर्यंत नेणार. मग एक जण असेल जो एका बोटीवरनं मेन त्या पॉइंटवर नेणार पाण्यामध्ये, आणि एक जण पूर्ण खाली अंडरवॉटर नेणार. तो ड्रायव्हर असतो तो. आणि एक्साइटेड आहे दीक्षा. दीक्षाला झोप लागली नाही पाण्यात जायचं म्हणून. करशील ना दीक्षा? Yes. कालची एवढी गर्दी नसेल असं वाटतं, कारण की गेल्या वेळी आम्ही तारकर्लीला केलेलं मी लग्नाआधी. तेव्हा गर्दी होती बऱ्यापैकी. जाऊन तिकडे भरपूर वेळ बोटीवर थांबावं लागलं होतं आणि विजिबिलिटी नव्हती एवढी तिकडे. आता तेव्हा आम्हाला बोलले होते की नोव्हेंबर महिन्यात वगैरे असं चांगली विजिबिलिटी असते पाण्यामध्ये. आणि आम्हाला लोकल लोकांनी सांगितलं की विजिबिलिटी आपल्याला मालवणला चांगली भेटेल तारकर्लीपेक्षा. तर आम्ही तिकडे एक किल्ल्याचा असा बॅरियर आहे, त्यामुळे तो मालवण बीचला आलोय आम्ही आता. मस्त बीच आहे असं बघा. तिथे कार पार्किंग केली आहे. तिथे सिंधुदुर्ग फोर्ट आहे आणि तिकडे स्कुबा डायव्हिंग होणार. आता अजून भरपूर म्हणजे बाकीचे लोक आले की 10-15 मिनिटात निघायचं. तोपर्यंत जरा बीच बघूया. बोट लागते आता इथे. 10-15 मिनिटात बोट लागेल. 10-15 नाही, 5-10 मिनिटात लागलेच पाहिजे तिथे. आणि तिथे मग आता इकडे स्कुबा डायव्हिंग किल्ला आहे ना. ते किल्ला आहे. जाणार बोटीने आम्ही असं. बघूया याच्यामध्ये मोठी आहे का.
नाही यार पण प्रॉपर आहे ना हा थोडं धुवून घेऊया एक्साइटेड एक्साइटेड. तयारी चालू आहे आम्हीच पहिले आहे वाटतं इथे चाललो आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ला इकडे पॅरासिलिंग चालू आहे बघा तिथे पॅरासिलिंग आवाज कमी येईल वाटतं इथे आता फक्त आपण सज्जत असंच राहायचं. काहीच करायचं नाही फक्त ते श्वास घेत राहायचा बस आराम लागलं का टू मच फूड या गेलो माय पण काय ड्रायव्हिंग करायला पाहिजे या गात अजून एक जहाज अजून आहे? एक. थंड आहे नाही गरम आहे किती मिनिटं तरी असं? 5 काय नाही एकदा खाली गेल्यावर नॉर्मल झाल्यावर राहते मी देतो तुम्हाला नाही नाही ते त्यांनी ते पकडलंय जॅकेट पकडलंय तुझं तुमच्या पोटावर ठेवा थांबा तुम्ही कम्फर्टेबल व्हा आधी हा. रिलॅक्स ब्रीथ घ्या मोठी ब्रीथ घ्या हम्म. अरे काहीच नाही होणार बिंदास ऐका, बंद कर ऐका, बिंदास माझं इथं बघा hello. तिकडे बघते सांगते ते बघ नको नको. ऐका ते- तर आणखी कट करताला आता मी तुमच्या तोंड जावे तुम्ही बतलो ना करा मी सायले तुझ्या अंगडा येते दोघांका घेऊन तापकन गुरु माऊली तुम्ही हा घेऊन येते दोघं थांबून राहू तू आणि मी जावे रे खालती या, खालती या. अजून निघते. अजून एक लास्ट स्टेप करायचा राईट हँड टाकायचा संध्याकाळी शेवटी काढू शिडी टाकतली खूप चुकते शिडी काढून टाकायची शिडी कशा कोई बत्तेलो नंतर थोड्या शिडी पहिली लागतली नंतर बत्तेलो लागत मग शिडी बाजूक ठेवायची काढून त्याला टेकल्यावर काय करूच्या शिडीचं काम पाचूनच उतरायचं 5 कस्टमर पाचूनच उतरायचे कांद्याला जायचं किडव्या चलत पाठवायची चला पॉइंटर शोर डाईव्ह आता मी झोपते हॅलो 2 नंबर हा बाबा तारकर्ली बीच वर आलोय आम्ही फायनली काय पाहिजे विया तयार आहे छान आहे ना वियाच्या बाबांबरोबर मी हा सरळ आहे तारकर्ली बीच स्कुबा डायव्हिंग आम्ही तिकडे केली मालवणला त्यामुळे थोडा लेट झाला इथे याला 12 वाजलेत आता प्रॉपर टॅनिंग घ्यायला आलोय कुठे चालली विया कुठे चाललीस बीचवर बघू बीचला गर्दी आहे इकडे विकेंडला आले आहेत लोक पण गोवापेक्षा खूप खूप छान बीच आहे खूप
तुला बसायला टेबल तिकडे इथे आहेत ना एका टेबल. हा? इथे पण आहेत. गाईज मी बघा कशा आईस्क्रीम खात आहेत. तारकर्ली बीचवरनं निघून आम्ही आलो सुप्रसिद्ध अशा बांबू हॉटेल मालवणमध्ये जेवण्यासाठी. सुरमई थाली ही दीक्षा खाणार आहे आणि पॉपलेट थाली पतंग मागवली आहे. काढलं मम्मीसाठी कोळंबी आणि मी आपलं चिकन, कारण की मला आवडत नाही फिश. वियाचा एक आईस्क्रीम थोडासा खाल्ला म्हणून एवढा रडली ती, दुसरा आईस्क्रीम घेतलं. मम्मीचे आले कोळंबी आणि आपलं चिकन भात, भाकरी एक्स्ट्रा. बांबू हॉटेलमधलं जेवण एकदमच नॉर्मल होतं, असं काही खास चविष्ट असं नाही. पण जेवण जेवून एवढं हेवी झालं की नंतर मी व्हिडिओज काढला नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो राजापूरला आमच्या गावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मुंबईसाठी निघालो.